राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। जितेंद्र आव्हाड हे ठाण्याला जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। तर आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। तर जितेंद्र आव्हाड हे ठाण्याला जात होते आणि यावेळी त्यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला होता आणि महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य संघटना संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना हिने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। विशालगडावरती जे काही झालं त्याला कारणीभूत संभाजी आहेत। 1100 वर्षापूर्वीच्या दर्ग्यावरचा घुमट तोडला जातो। गजापूरमध्ये दरोडेखोर घुसावेत तसे ते घुसतात। ते कोण होती माणसं? ती 100% संभाजीची म्हणजे ते आता त्यांना म्हणावं लागेल संभाजी राजे नाव त्यांचं आडनाव वगैरे घेणं चुकीचं ठरेल। आपल्या आडून आपल्या मागून येऊन कोणीतरी आपला घात करणारे त्यांनी ओळखायला पाहिजे। हे काम संभाजी भिडेंनी केलं। या संभाजींच्या आड राहून या संभाजी बोलले आणि त्या संभाजी भिडेंनी काम करून टाकलं। पण तुम्ही केलंच कशाला? प्रयत्न केला जातो का आणि तुम्ही माफी मागा असं देखील वारंवार माफी तर मी मेलो तरी मागणार, मी मेलो तरी माफी मागणार। माफी त्यांनी मागितली पाहिजे महाराष्ट्राची की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली।